शिवसैनिकांची स्वराज्य संस्थापक सिंहासनाधीशित जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. आवाज कुणाचा? शिवसेना शिवसेना. जिंदाबाद. योगेश दादा आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. हे नाही बोललो तुम्ही अडचण घेईल ना. बांधवांनो आणि भगिनीनो, व्यासपीठावरती बसलेले विधिमंडळाचे प्रतोद भगतसेठ गोगावले, त्यांच्या नावामध्येच म्हणजे त्यांच्या नावामध्ये सेठ आहेत आणि स्वतः सेठ असल्यामुळं खोक्यांचा कुठं प्रश्नच उद्भवत नाही. तुमच्या सगळ्यांचे लाडके, तुमच्या घरातले ताई, तुमचे योगेश दादा, सन्माननीय भाजपाचे केदारजी साठे साहेब, सन्माननीय विधाते साहेब, बसले सगळं व्यासपीठ, सगळी मान्यवर मंडळी, बंधू भगिनी आणि माता, होय बांधवांनो, 1966 साली शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसाच्या न्यायासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्यांनी शिवसेनेला जन्म दिला. हा म्हणता ही शिवसेना मोठी झाली, पण अभिमानाने एक गोष्ट सांगेन, शिवसेना कोणी मोठी केली असेल तर माझ्या कोकणी माणसानं शिवसेना मोठी केले. होय, कोकणी माणसाने शिवसेना मोठी केली. होय होय, जबाबदारीने सांगतोय. मुंबईमध्ये शिवसेना वाढवली, ती माझ्या कोकणी माणसाने वाढवली. मुंबईमध्ये पहिल्यांदा शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणले तर माझ्या कोकणी माणसाने निवडून आणले. आज ही सभा पाहिली, मला अतिशय आनंद झाला. योगेश दादा, आता मी तुझा बाप असलो तरी मला दादा म्हणायला लागतंय. बोलतो तुम्ही सांगा तर साहेब पण म्हणतो. योगेश दादा एक गोष्ट सांगतोय, ही सभा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे बघत असतील आणि सांगत असतील ते की माझा मुलगा उद्धव हा शरद पवारांच्या दादाला लागून बिघडलाय. माझा मुलगा उद्धव हा सोनिया गांधीच्या दादाला लागून बिघडलाय. माझे विचार घेऊन तू पुढे चाल, तुला माझे आशीर्वाद आहेत. बाळासाहेबांना तुला सांगत असतील, बाळासाहेब तुला सांगत असतील. होय, आमचे उद्धवजी सध्या राष्ट्रवादीची भांडी घासतायत आणि त्यांचा मुलगा टुनटुन 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 खोका 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 पुढे मागतोय. आता हा म्हणतोय बोका आणि नाव घेतोय खोका. आम्हाला तर तुम्ही सांगितलं पाहिजे, पहिल्यांदा लग्न करून बघ, मग बायको आल्यानंतर संसार कसा ते कळेल. नुसती दाढी वाढवून फायदा काय? लग्न तर करून बघ म्हणा, मग समजेल तुला संसार काय असतो ते. मग खोक्या काय असतील कळेल ना. आणि म्हणून बांधवानो, जे शिवसेना प्रमुखांनी कमावलं ते उद्धव ठाकरेंनी गमावलं. संपून टाकलं, सगळं संपून टाकलं. मी आज स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतोय, केदार साहेब ऐका मुद्दाम, ज्या वेळेला राष्ट्रवादीयांनी काँग्रेस सोबत युती करण्याचा निर्णय झाला, शिवसेना नेत्यांची बैठक पातोशी होती आणि ज्यावेळेला विचार पुढे आला राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जायचा, त्यावेळेला मी उठून उभा राहिलो आणि उद्धवजीला सांगितलं, उद्धवजी, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी उभा अख्खं आयुष्य हे राष्ट्रवाद्यांनी काँग्रेस सोबत संघर्ष करण्यामध्ये घालवलंय. ती शिवसेना उभी केली, ती राष्ट्रवादी काँग्रेससोबत संघर्ष करून सगळी शिवसेना उभी केली. आपण त्यांच्यासोबत जाऊन मुख्यमंत्री बनू नका, त्यांच्यासोबत संसार मांडू नका. हे पाप होते
आत्म्याला शांती लागणार नाही, हे शब्द माझे आहे. बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लागणार नाही हे पाऊल उचलू नका. नाही ऐकले, उठलो, तिथून निघून आलो. तिथपासून आज मी ती पण मातोश्रीची पायरी चढलो नाही, पाणी चढणार पण नाही, कधी चढणार नाही. मी अंदाज कदम आहे. कशासाठी? एक गोष्ट तुम्ही भयसेठ सांगितली नाही. अशोक पाटील तुमचं मी नाव घेतलं का? विसरलो. तुम्ही भावी आमदार, भांडूपचे भावी आमदार असं मला वाटलं. ते आम्ही काढला, एकनाथ शिंदे, मी, आम्ही भयसेठ. पण तुम्हाला पुन्हा आमदार म्हणून तुमच्या गावामध्ये सत्कार केल्याशिवाय राहणार नाही, तुमचा शब्द आहे, शब्द आहे. तुम्ही एक गोष्ट चांगली सांगितली, मी नंतर होतोय तिकडे, की 25 कोटीचा सौदा होऊन तुमची तिकीट कशी कापली हे तुम्हीच तोंडाला सांगितले. ते चांगलं झालं, ते चांगलं झालं. म्हणजे 25 खोके कोण घेतोय हे लोकांना कळू देत कोकणातल्या माणसाला. तुमची माफी मागतो, तुमचं नाव केलं विसर. आणि म्हणून बांधवांना मी सांगेन की शिवसेना प्रमुखांची शिवसेना या माणसाला संपवली. एक दिवस आधी त्या मडच्या हॉटेलमध्ये बैठक झाली आणि तिथं उद्धवजींनी सांगितलं, हा बघा हा शिवसैनिक, याला मला मुख्यमंत्री बनवायचं आहे, मला नाही बनायचं. एकनाथ शिंदेकडे बोट दाखवून सांगितलं, बघा सेठ बघाय ना, तुम्ही होतात ना, आई शपथ घ्या. एक दिवस आधी. आणि एका रात्रीत काय घडलं, काय नाटकं घडली. रात्री 12 वाजता संजय भाऊ शरद पवारांच्या घरी गेले. माझी बायको घडते, डोकं आपटून घेते, तिला वर्षावर जायचं आहे, ती सांगते तूच मुख्यमंत्री हो, मला सांगते. झालं गडीत आहे, एका रात्रीत भाषण बांधून आता एकनाथ शिंदे बिचारा त्या मुख्यमंत्री आपण झालो. त्यांच्या बंगल्यावरती पोलीस बंदोबस्त लागला. आणि अचानक दुसऱ्या दिवशी मीटिंग मध्ये शरद पवारसाहेब उठले आणि मुख्यमंत्री पदासाठी उद्धवचं नाव घेतलं. सगळे आवाज झाले, हे काय भानगड? आता हा शिवसैनिकाला मुख्यमंत्री व्हायचं होतं काय? म्हणजे कसा विश्वासघात महापाप झाला म्हणतो. एकनाथ शिंदेला कशी फसवली गेली, मी साक्षीदार त्याचा, मी साक्षीदार. आता मी जेवढा आलो तेवढा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होण्यासाठी गेलो. योगेश दादाचं नाव सगळ्यात खाली आहे. मी पाहिलं, मला वाईट वाटलं, मला वाईट वाटलं. 51 लाख रुपये योगेश दादांनी जमा केले आहेत मुंबईमध्ये. आई भवानीची, तुळजाभवानी शपथ घेऊन सांगतोय, 51 लाख रुपयाच्या मध्ये तो पुतळा योगेश दादांनी बनवला आहे. हा जो समोरचा पुतळा आहे ना, तो योगेश दादा कदम यांनी बनवला नाही, यांचा आहे, यांनी बनवला आहे. अगं 30 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला म्हणून अनेक वेळेला वर्गणी काढली होती, पैसे जमा केले होते. त्याचा गपचूप माझं भाषण ऐकतायत खिडकीतला. होय होय, माझं भाषण खिडकीतनं ऐकतायत. अगं जेवढे पैसे शिवाजी महाराजांच्या नावाखाली तुम्ही जमवलेत ना, तुमच्या घशातला पैसे निघाल्याशिवाय राहणार नाही, सांगतो तुम्हाला. अहो असे माणसं काळोखातच ऐकतात, काळोखातच ऐकतात, खिडकीतनं बघतायत. माझी नजर चांगली आहे ना, मला चष्मा लागला ना अजून. आणि म्हणून अगर तुम्हाला 30 वर्षामध्ये जमलेला ना, तो तुमचा बाप योगेश कदम यांनी 3 वर्षामध्ये हा पुतळा उभा केलाय. 3 वर्षामध्ये हा पुतळा उभा केलाय. अगर थोडी लाज ठेवा, जनाची नाही मनाची थोडी ठेवा, थोडीशी ठेवा ना. पुतळ्यामध्ये योगेश कदमनी नाही बनवला, तुमच्या बापाने बनवलाय. कुणी बनवलाय, कोणाला होता, कुणी पैसे जमा केले, कुठं पुतळा बनवला सांगा तुम्ही, म्हणावं नाव सांगा ना त्याचं. किती खोटं बोलायचं, किती खोटं बोलायचं. अहो या नगरपालिकेमध्ये मी आवाज झालोय. दापोली नगरपालिकेत नगर परिषदेची निवडणूक होती, त्यावेळेला एका वेळेला योगेश दादांनी 90 कामं चालू केली होती. 90 कामं म्हटलं महाराष्ट्रात नाही, देशामधलं पहिलं उदाहरण असेल की एका नगर परिषदेमध्ये एका वेळेला 90 विकास कामं चालू करणारा पहिला आमदार योगेश कदम असेल, पहिला आमदार योगेश कदम असेल. काय नाही, काय विकासाला किंमत काय नाही, शून्य किंमत. फक्त अजितदादांनी पाठवलेल्या खोक्याला काय सगळे बोकेच होते का तेव्हा इथं?
जावेद भाई आहेत का कुठे जवळपास? हे बघा इथं जावेद भाई. या जावेद भाईने पाडली ओके पाठवले आजी दादा तिथून. त्यांचं पीएमनी सांगितलंय कसं कसे गेले, कुठून गेले ओके, आणि खाना सगळे कोके नाही का. आणि हा आपला आदित्य कोके 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 गद्दार. कोण गद्दार? गद्दार कोण? अरे आदित्य गद्दार तू आहेस. शिवसेना प्रमुख केल्यानंतर रामदास कदमला कसं संपवायचं हा एक कलमी कार्यक्रम मातोश्री चालू होता. शिवसेना प्रमुखांचं निधन झाल्यानंतर फक्त रामदास कदमला कसं संपवायचं एक कलमी कार्यक्रम चालू होता. नाही झालं मला पर्यावरण मंत्रीपद दिलं. कारण हे मंत्री कधी पद नव्हतं, हे मंत्री कधी पण नव्हतं. पर्यावरण कधी खाता ऐकलं होतं का? कधी नाही, कधीच नव्हतं. ते माझ्यासाठी मुद्दाम ते काढलं होते बाजूला, म्हणजे आपला घेऊन बसेल बाजूला. आमचे कधी आता पुढे लोकांसमोर येणार नाही, पण त्यांना पुढे माहित आहे रामदास कदम पण आमचा बाप आहे म्हणून. त्या खात्यात मला सगळं काढलं. प्लास्टिक बंदीचा कायदा काढण्यासाठी 1 वर्ष मी अभ्यास केला. बांधवांना 1 वर्ष मी अभ्यास केला. मी अनेक राज्यामध्ये तज्ञ समित्या पाठवल्या, अनेक देशामध्ये तज्ञ समित्या पाठवल्या. तिथला सगळा अभ्यास करून आणला. त्याच्यावर आणखी एक तज्ञ समिती नेमली. त्यांनी त्या समित्यांचा अभ्यास केला आणि मग सचिव आणि मी बसून आम्ही तो कायदा केला. तो कच्चा माल आहे ना, तो सगळा अंबानीचा आहे. अंबानीने 32 वकील उभे केले होते कोर्टामध्ये आणि रामदास कदमचा फक्त 1 वकील कोर्टामध्ये होता. पण त्या कायद्याला चॅलेंज देऊ शकले नाही. कायदा मंजूर करून घेतला मी प्लास्टिक बंदीचा. जगातला पहिला कायदा रामदास कदमनी मंजूर करून घेतला, प्लास्टिक बंदीचा पहिला कायदा. आणि जसा प्लास्टिक बंदीचा कायदा केला तसा आदित्य टुन 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 मी केलं. तू काय केलं? अजून लग्न केलं नाहीस, तू काय करणार आहेस? तू काय करणार आहेस? मी केलं. आणि मग 2 वर्ष माझ्यासोबत, मग माझ्या कॅबिनमध्ये, माझ्या बैठकामध्ये, शासकीय बैठकीमध्ये अधिकार नसताना 2 वर्ष सगळं समजून घेतलं. आणि मग एक दिवस असा आला, मंत्रिमंडळ झालं. त्या मंत्र्यामध्ये बाप मुख्यमंत्री, बेटा कॅबिनेट मंत्री आणि मला काका काका म्हणायचा. काकाच्या पाठीत खंजीक बसला आणि काकाच्या जागेवर टुनकन बसला आदित्य ठाकरे. याला गद्दारी म्हणतात. गद्दारी याला म्हणतात. हा गद्दार तू आहेस. एखाद्या नेत्याला संपून टाकायचं. बापाला मुख्यमंत्री झाल्यानंतर तुला कॅबिनेट मंत्री व्हायचं होतं काय? आणि खरं तर मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायचंच नव्हतं. मला तर मंत्री व्हायचंच नव्हतं. तुम्हाला वेगळं आहे. पण तिथं आणखी आमचा भरतशेठ सारखा मंत्री झाला असता ना, अजितच्या पेक्षा आमचा भरतशेठ पण मंत्री झाला असता. नाही ना, नाही. मला असं वाटलं आमच्या रश्मी वहिनी मंत्रिमंडळ कसं नाही आले. त्याचं मला मोठं आश्चर्य वाटतंय अजून. हो, कारण कुठेही गेल्या तर त्यासोबत हव्यात स्टेजवरती त्यांच्यासोबत. बाळासाहेब कधी कुठल्या कार्यक्रमात गेल्या नाहीत, कधी व्यासपीठावर चढल्या नाहीत, कधी नाही चढल्या. होय बांधवा. ही शिवसेना प्रमुखांची शिवसेना 52 वर्ष मी काम केले. वयाचा 17 वर्षाचा असल्यापासून माझं वय 70 झालं. आता उंची कमी असल्यामुळे वय वाटत नाही थोडं, तो मागे हे अंदर की बात आहे. पण 52 वर्ष पक्षाचं काम केलंय. अनेक पोलीस केसेस घेतल्यात. पोलिसांनी नाळबंदी केलेली आहे. सगळं सोचलंय, सगळं भोगलंय. 10 वेळेला जेल भोगलाय, 10 वेळेला पक्षाचा. अरे उद्धव ठाकरेंना सांगेन, उद्धवजी ही शिवसेना तुम्ही नाही मोठी केली. अनेक शिवसैनिकांचे खून पडलेत. अनेक शिवसैनिक जेलमध्ये गेलेत. अनेक शिवसैनिकांचे जीवन उद्ध्वस्त झालंय, संसार उद्ध्वस्त झाले. तेव्हाही शिवसेना मोठी झाली अशी नाही. तुमचं काय योगदान? मी बाळासाहेबांचा मुलगा आहे. मी बाळासाहेबांचा मुलगा आहे. हो, मी बाळासाहेबांचा मुलगा आहे. आपण किती वेळा सांगशील? तुला कसं संशय आहे काय? किती वेळा? मी बाळासाहेबांचा मुलगा आहे. हो 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 आहेस ना. आम्ही कधी कोण नाही म्हटलं का उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा नाही असं कोण बोललं कधी? ऐकलं नाही. मी आहेस ना. तू तुला सांगायला लागतं बाळासाहेबांचं नाव. तुझ्यामध्ये काय कर्तृत्व आहे का स्वतःमध्ये? खोक्यांची भाषा. अहो, या मातोश्रीमध्ये एवढे खोके गेलेत, एवढे खोके मिठाईचे गेलेत. आम्ही साक्षीदार आहोत ना. मी साक्षीदार आहे ना. काय योगेश दादा, तू पण साक्षीदार आहेस ना वे? हे अंदर की बात आहे. मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही कोणाला सांगू नका.
माझा मोठा मुलगा सिद्धेश पण साक्षीदार आहे. तो उघडा लावाल भूकंप होईल. थांब ना. अरे बाबा दमन दमन घेऊ ना. काय काळजी करू नको. सगळं हळू 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 सगळं भान पडेल. काय चिंता करू नका. मग आमदास कदम आहे. काळजी करू नका तुम्ही. आणि ही खोक्याची भाषा बघा. मातोश्री मध्ये असं आहे ना. मी एका कुठे चॅनलला बोललो होतो. त्यांनी किती खोक्या खाल्ले. याला डायबिटीस सर्वच होत नाही हो. बिलकुल नाही. तर खोक्यांचं काय होतं. त्या आतमध्ये मोठी बावडी आहे की काय काय गुप्त भुयाळ आतमध्ये काय कळत नाही. काय समजतच नाही. काय समजत नाही. आणि खोके हा बोका बोलतोय. खोका कुणाला बोलतोय तू. अरे 50 आमदार कधी जातात. माझ्याकडे अनेक आमदार आले होते. होय जबाबदारीने बोलतोय. रामदास भाई उद्धवजी आम्हाला भेटत नाही. उद्धवजी आम्हाला भेटत नाही. आम्ही सातत्याने वेळ मागतोय. अजितदादा आमच्यावरती अन्याय करतोय. तो तुमचा साताऱ्याचा शिंदे आमदार कोण आहे. महेश शिंदे ना. महेश तो माझ्याकडे जवळजवळ धावणार आला. मी नाव घेऊन सांगतोय की माझ्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला कोट्यावधी रुपये अजितदादा देत आहेत. आणि माझा आमदार फंड देखील कलेक्टरला सांगून खर्च पडू देत नाही. मी पुन्हा निवडून कसा येणार. अहो तुम्ही काहीतरी निर्णय घ्या. नाही तर आम्ही भाजपमध्ये जाऊ. आम्ही राजीनामा देऊ. आम्ही पुढच्या वेळेला कोण निवडून येऊ शकत नाही. अक्षरशः ओक्सा बोक्सी आमदार वाटत होते. मी पाहिलंय. या मीडियामधून काही बातम्या आल्या बघा. काय आल्या बातम्या. राष्ट्रवादीला 57% निधी. किती टक्के निधी. 57%. कुणाला. काँग्रेसला 33% निधी. किती. काँग्रेसला किती. आवाज नाही आला. 33. आणि शिवसेनेला किती. 16%. मुख्यमंत्री शिवसेनेचा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री. शिवसेनेला 16% आणि राष्ट्रवादीला 57%. काय बाबा उद्धव ठाकरे काय आमदारांनी करायचं काय. मग का निर्णय घेतला आमदारांनी. त्याचं आत्मपोषण कधी केलं का. का भेटलात नाही आमदारांना. का भेटलात नाही खासदारांना. का भेटलात नाही मंत्र्यांना. तुझा मुलगा हा आदित्य हा एकनाथ शिंदेचं खातं पण तो चालवत होता. सगळ्यांची खातं तो चालवतोय. कोण लागून गेला तो. आम्ही कुणाला किती द्यायचं. तू देणार कोण. आम्ही जेल भोगलेत. आम्ही केसेस घेतल्यात. रात्रंदिवस मी महाराष्ट्र पेंजून काढलाय हो. दिवस रात्र माझ्या मणक्याला गॅप पडल्या प्रवास करून. दिवस रात्र कष्ट घेतले. मेहनत घेतले. ही मुलं लहान असताना किती मध्ये मुलं आहेत मला कोणी विचारतं मला सांगता येत नव्हतं. माझी पत्नी सगळं बघायचं. घरदार सोडून आम्ही महाराष्ट्र भटकत होतो. आणि आम्ही याला अमुक दिलं त्याला तमुक दिलं. तू काय भीक दिली काय. तू कोण देणार. तू देणार कोण आहेस. शेवटी शिवसेना प्रमुखांची शिवसेना संपवण्याचं काम या माणसाने केलं. नाही कोणाला भेटायचा. उद्धवजी तुम्ही सांगा. 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून तुम्ही होतात. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रालयामध्ये तुम्ही किती वेळा गेला त्याचं फक्त मला उत्तर द्यायचं. चला होऊन जाऊ दे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मंत्रालयामध्ये किती वेळा जातो 2.5 वर्षामध्ये. गिनीज बुकामध्ये नोंद झाले. उद्धवजी फक्त 3 वेळा गेले मंत्रालयात. 3 वेळा गेले आणि मुख्यमंत्री झाले. वावे वा कुणासाठी झाला. तुम्हाला मंत्र्याचा वेळ नाही. मातोश्रीत लपून बसतात गपचूपच्या भिंतीच्या आतमध्ये. आणि तिथून कामं फक्त खोक्यांची. मिठाई यांची पत्नी वर्षा होती. सगळे कॉन्ट्रॅक्टर तिकडे नाही का. आणि आता तुम्ही सांगताय आमदार गद्दार आमदार नाही. महाराष्ट्राच्या जनतेचे गद्दारी उद्धवजी तुम्ही केलाय. तुम्ही मंत्रालयामध्ये गेला नाही. सर्वसामान्य माणसाला न्याय दिलाच नाही. माझ्या शेतकऱ्यांना न्याय दिला नाही. माझ्या कामगारांना न्याय दिला नाही. माझ्या बेरोजगारांना न्याय दिला नाही. माझ्या आदिवासीला न्याय दिला नाही. माझ्या धनगरांना न्याय दिला नाही. माझ्या बौद्ध समाजाला न्याय दिला नाही. तुम्ही स्वतःचा फक्त 8 दिवस पाहिला. कोरोना शरद पवार साहेबांचा होता ना. काही असू देत. पण चक्रीवादळ आलं तेव्हा 80-82 वर्षाचे शरद पवार इथे येऊ शकतात. मला असे वाटलं. बघा सेठ तुम्ही पण होतात ना कुणासोबत.
पण तेवढ्या पोते होतात ना. ते आपलं सांगितलं चांगलं ना आपल्याला. शरद पवारांसारखा माणूस येतो इथं आमचे आसवा पुसण्यासाठी, आमच्या कोळी बांधवांचे असतं आसवा पुसण्यासाठी काही असू दे, पण ते आले या वयामध्ये आले. आणि आदित्य ठाकरे आले का? माझा मच्छीमारांना प्रश्न आहे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आले होते का तुमच्याकडे? चक्रीवादळ झाला त्यावेळेला कोण सांगेल आलं म्हणून? मग आता खोके कसले हो? आता कसले खोके? अरे जेवढा कोकणावरती संकट आलं, माझ्या मच्छीमारावरती संकट आलं, आमच्या कोट्यात लाखच्या लाख हजार उद्ध्वस्त झाली, त्यावेळेला तुम्ही उद्धवजी होतात कुठे? आणि आता बातुसीच्या दरवाजे सदाळ उघडले, आता शिवसेना भवनच्या दरवाजे सदाळ उघडले, आता कुणीही या आणि आम्हाला भेटा. आता आमची तब्येत चांगली झाली, आता आमचा गळ्याचा मुबलक गेला. काय बाबा आता लगेच चांगला झाला? ज्या वेळेला उद्धवजी हॉस्पिटलला ऍडमिट होते त्यावेळेला उद्या समान मला म्हटलं, रामदास भाई उद्धव आमच्या योगेशला कसं संपवायचं? त्या मिटिंग त्या हॉस्पिटलला चालू व्हायचं, त्यांच्या हॉस्पिटलला मिटिंग चालू व्हायच्या. त्या मिटिंगला सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, अनिल परब, विनायक राऊत आणि आपला उदय सामंत. आणि त्यावेळेला प्लॅनिंग करायचं की योगेशला कसं संपवायचं जाऊन दापोलीला. काय केलं योगेशने? गुन्हा काय केला ते सांगाल की नाही? आणि हा चिपळूणचा नाच्या आला होता इथं, त्याच्या मायला त्याच्या हा सला इथं येऊन निसता आणि नाचतोय. नाच्याच ना काय म्हणतात? नाही मला माहित नाही, पण हा सोंगाड्या शिवसेना बाबू नेहमी सांगायचे बाडगा अधिक कडवा असतो. हा बाडगा आहे साला, बाडगा. हा बाडगा भास्कर जाधव, बाडगा अधिक कडवा असतो. भास्कर जाधव बाडगा आहे, नया मुल्ला जो से बांध देत आहे. आता लगेच शिवसेनेमध्ये नेता झाल्यानंतर त्याला वाटलं आता रामदास कदमवती बोललो की मोठा आणखी होईल. रामदास कदमवती जे जे बोललेत ना ते सगळे उद्ध्वस्त झालेत. तू पण उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. तू मला सांगतोय तुझ्या पाया, तुझ्या जागी आहे का तुझ्या पाया पडायचं झाले? तुझ्या अवकाश आहे का? अहो आता 2 महिने झाले तुझा बाप मेला म्हणून मी गेलो हाक मागायला. मग बायकोला बोलवली, मग दोघे जोड्यानं माझ्या पाया पडले. सगळे माझे 100-150 लोक माझ्यासोबत होते, सगळ्यांनी पाहिजे जोड्याने पाया पडला. आणि आता काल म्हणतो माझ्या पाया पडत होता. या भडव्याला जोड्याने आणल्या पाहिजे, जोड्याने साऱ्याला जोड्याने आणल्या पाहिजे. नाटकी आहे तो, खोटं बोलतो. तो आपला गुंड्याचा जिल्हा तो सदस्य कोण आहे? कोण? हा कोण? बापू 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 नाही काय ते बोलू काय तू? बापू आंबे तो भास्करला सोडून गेला राष्ट्रवादीमध्ये. मग त्याला बोलून घेतला, जाऊन गेला. म्हटलं बापू काय झालं गे, तू शिवसेना का सोडली? मला म्हणतो भाई भास्कर जाधवने मला बोलून घेतलं आणि मला सांगितलं ह्या लोट्या MIDC मध्ये एवढ्या कंपन्या आहेत, त्या सगळ्या कंपनीमधून मला हप्ता बांधून दे. आता मी याला हप्ता कसे बांधून देऊ? ते बापू मला सांगतोय, आई तुझा आपण शपथ करून सांगतो खोटा बोलत नाही. हा झाला भास्कर जाधव हप्ते खो झाला, हप्ता खाना का हप्ता खाऊन खाऊन माजलाय. हा बैल हा वेडा झाला. आणि दुसऱ्याला एकदा येऊन काल तो त्यापासून बोलला. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगितलं काल, आपल्या आईच्या दुधाशी बेमानी करणारा हा भास्कर जाधव हा स्वतःच्या आई बापाचा पण होणार नाही. तो आता उद्धवजीचा काय होणार हो? उद्धवजी आता जो मिळेल त्याला नेता, जो मिळेल त्याला उपनेता, हाय कोण शिल्लक झालंय? हा मागला काहीतरी रामदास भाई बोललो की मी मोठा होईल. अरे तू शिवसेना सोडलीस आणि भादू शेकेला कळाला तेव्हा ओक्सी बोक्सी घडी होतास तू. ओक्सा बोक्सी घडी होता, भादू शेकेला काय होती? तेव्हा तू कुठला बाम लावला होतास रे? सांग जरा, कुठला बाम लावला होतास तू? जरा खोटं बोल पण भेटून बोल. कुणाला बोलतोयस तू? कुणाला बोलतोयस तू? म्हणून हा हप्ते खाऊ झाला माझ्यावर बोलतोस. बघा तू गेला शिवसेनेमधून शरद पवारकडे, शरद पवारांनी त्याला प्रदेश अध्यक्ष केला, मग त्याला मंत्री पण केला. आणि मग एक दिवस शरद पवारचे पण काढत खंजूक बसलास आणि पुन्हा आलास.
आता आणण्यामध्ये माझा पण त्यात सहभाग होता. त्या हॉटेलमध्ये त्याला बोलवली होती. मग बुके घेऊन आला, मला बुके दिला, माझ्या पाया पडला. 95 मध्ये भास्कर जाधवला शिवसेना प्रमुखांना सांगून मी तिकीट द्यायला लावली. तेवढा लोट्यामध्ये माझ्या असं अडून माझ्या पाय डोकं ठेवलं होते. नाटकी असा सोंगाड्या सोंगाड्या पिक्चर पाहिला कधी? सोंगाड्या ना दादा पण काय चांगला माणूस हो. पिक्चर सोंगाड्या ते गोंबू असते ना, गोंबू शिमग्यात नाचणावी तसं काल नाचून गेला काल नाचून गेला. आणि म्हणून याला केवढीच किंमत देऊ नका. पण आज एक गोष्ट सांगतोय केदारजी, आता तुम्ही तुमच्या नातूला माझ्या ताब्यात द्या. आता तुम्ही तुमच्या नातूला माझ्या ताब्यात द्या. या भास्करातून कायमचा नाही काढला तर माझं नाव रामदास कदम नाही, माझं नाव रामदास कदम नाही. होय, तुझा सगळा माज उतरून टाकेन, तुझा सगळा माज तू माझ्या नावाला लागला जाता. बडे बडे थकले. अरे महाराष्ट्रातले बडे बडे सगळे तू की झाडकी पत्ती आहे. मी झाड म्हटलं नाही, मी झाडकी पत्ती म्हटलं, बाकी काय म्हटलं नाही. तुला गैरसमज नको. काय आपल्या माय बहिणी सगळ्या बसल्यात ना, आपली संस्कृती नाही. कुणाच्या नादा माझ्या नादाला लागतोस तू? अगं तुझ्यासारखे हजार भास्कर असे खिचात घालून मी बघत असतो गे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. तुझा माज उचलायला मला किती वेळ लागेल. आणि घेणार गुहागाला पण सभा घेणार, चिपळूणला पण सभा घेणार, विनयनातून घेऊन गावागावात जाणार आणि ह्या भडव्याला कायमचा संपून टाकणार म्हणजे टाकणार. तुम्हाला सांगतो मी. होय होय. आणि दुसऱ्याचा आमचा तो आनंद गीते साहेब, आमचे गीते साहेब अहो पहिली सगळी या सगळ्याची सुरुवात गीते साहेबांनी आमच्या केली. गीते साहेबांनी सांगितलं हा शरद पवार काँग्रेसच्या पाठीत खंजीव खुपसून यांनी आपला पक्ष काढलाय, गद्दार हा शरद पवार. सुरुवात तुम्हीच केली. मंडळगडचे आलेले नगरसेवक त्यांचा सत्कार तुम्हीच केला. गीते साहेबांनी योगेशदादाला सांगितलं, योगेशदादा आमदारकीचा राजीनामा देऊन दे, मी बसलोय तुझ्यासोबत, काळजी करू नको पुढे काय. मग आता अचानक असं काय झालं गीते साहेब? आणि आता गीते साहेब तुम्ही मोठ्या ओरडून सांगताय. होय, मला विनोद घोसाळकर भेटला होता, शेठ घोसाळकर भेटला होता मला. आणि घोसाळकरनी मला सांगितलं की मातोश्रीतून आम्हाला मेसेज आले की गीते साहेबांना कुठला काय मला पुढे बोलायचे. जशी माझी अवस्था केली उद्धवजींनी तसे गीते साहेबांची होती. आता अचानक गीते साहेबांना काय झालं काय माहिती मला कुठला. आता गीते साहेब तुम्ही काय राष्ट्रवादीसोबत काम करणार का? तटकरेसोबत तुम्ही काम करणार का? तटकरेच्या हाताखाली बसणार का? याचं उत्तर तुम्हाला द्यायला लागेल ना आम्हाला. तर आम्ही तुमच्यासाठी काम केलंय ना. आणि माझ्या सगळ्या बांधवांना मी सांगेन, सगळ्या शिवसैनिक बांधवांना सांगेन, आपण आतापर्यंत योगेदाच्या पाठीशी सगळेजण खंबीरपणे वेळ घाला. संबंध महाराष्ट्रामध्ये जितक्या निवडणुका होतील 288 मतदारसंघामध्ये, त्यामध्ये सगळ्यात जास्त मतांनी योगेशदादा निवडून आल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो. आणि मी तर सांगतो, जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.